Each major calyx receives urine from collecting ducts and about 7-8 collecting duct joins to form duct of Bellini towards papilla of pyramids. म्हणजे काय होणार आहे इथं, तर मेजर आणि मायनर कॅलॅक्स हे युरिन कलेक्टिंग डक्टकडनं युरिन रिसीव्ह करणार आहेत. कलेक्टिंग डक्ट तुम्हाला दिसते, कलेक्टिंग डक्टकडनं रिसीव्ह करणार आहेत आणि ते पॅपेला म्हणजे पिरॅमिड्सकडे जाणार आहेत आणि पिरॅमिड्स टू मेजर अँड मायनर कॅलॅक्सकडे जातील आणि तिथून पेल्विसकडे जातील आणि पेल्विसच्या थ्रू युरेटर्समध्ये जातील. बघा ती प्रोसेस. कलेक्टिंग डक्टकडनं बेलेनीकडे येतील आणि बेलेनीकडून ते पिरॅमिड्सकडे जातील. मागं आपण पिरॅमिड्स बघितलेले आहेत. देन युरेटर्स. किडनीचे इंटरनल स्ट्रक्चर तर आपण बघितलेलं आहे. आता आपण युरेटर्सकडे येणार आहे. म्हणजे कलेक्टिंग ट्युब्युल्सकडनं आलेले युरिन आता पेल्विस थ्रू युरेटरकडे आलेले आहे. अ पेअर ऑफ नॅरो डक्ट्स इच कमिंग आउट ऑफ किडनीज थ्रू द हायलस अँड रनिंग अप टू युरिनरी ब्लडर इन टू विच दे ओपन बाय लॅटरल अँगल. म्हणजे हायलसच्या मधून, किडनीच्या हायलसच्या मधून बाहेर येणारी जी ट्यूब असणार आहे आणि जी युरिनरी ब्लडरकडे गेलेली आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, युरेटर्स असं म्हटलेलं आहे. दे आर इन पेअर. ते दोन असणार आहेत म्हणजे इन पेअरमध्ये असणार आहेत. आणि युरेटर्स ओपन्स इन टू युरिनरी ब्लडर. यू कॅन सी दॅट. आपण बघू शकतोय. लेंथ जी असणार आहे ती युरेटरची 25 to 30 सेंटीमीटर लॉंग असणार आहे. इट इज अबाउट 25 to 30 सेंटीमीटर लॉंग. लेंथ ऑफ युरेटर्स 25 to 30 सेंटीमीटर लॉंग. Then function of ureters. Ureters carries urine from kidney to urinary bladder by peristaltic contractions. तुम्हाला माहिती आहे पेरिस्टाल्टिक कॉन्ट्रॅक्शन्स जे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये इंटेस्टाईनचं कॉन्ट्रॅक्शन बघितलेलं आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, पेरिस्टाल्टिक कॉन्ट्रॅक्शन. युरिन जी पास आउट होणार आहे थ्रू युरेटर बाय द मुवमेंट ऑफ पेरिस्टाल्टिक मुवमेंट टुवर्ड्स द युरिनरी ब्लडर. युरिनरी ब्लडरकडे आलेली आहे. आता एक्सरेटरी सिस्टीम ऑफ मॅन, कंप्लीट एक्सरेटरी सिस्टीम ऑफ मॅन आपण बघणार आहे, बघतोय आपण. आता थर्ड पार्ट असणार आहे त्याच्यामधला युरिनरी ब्लडर. थर्ड पार्ट जो असणार आहे तो युरिनरी ब्लडरचा असणार आहे. इट इज अ पियर शेप्ड स्ट्रक्चर हॅव्हिंग थिक मस्क्युलर वॉल लाइन्ड बाय ट्रान्झिशनल इपिथिलियल दॅट अलाउज एक्सपान्शन. मीन्स इट हॅव इलॅस्टिसिटी. युरिनरी ब्लडर जे असणार आहे ते ट्रान्झिशनल इपिथिलियल सेलपासून तयार झालेला आहे आणि दोज ट्रान्झिशनल इपिथिलियल सेल्स हॅव इलॅस्टिसिटी. म्हणजे काय असणार आहे, एक्सपांड होऊ शकतं युरिनरी ब्लडर. युरिनरी ब्लडर काय होऊ शकतं, एक्सपांड होऊ शकतं. आणि ते कशामुळे होणार आहे, ट्रान्झिशनल इपिथिलियल सेल्सपासून होणार आहे, मुळे होणार आहे. नीटला विचारला जाणारा प्रश्न असणार आहे हा. एक्सपांडेशन ऑफ युरिनरी ब्लडर टेक्स प्लेस थ्रू ट्रान्झिशनल इपिथिलियल सेल्स. It also shows thick layer of smooth muscles called as a detrosor muscles. ह्याच्यामध्ये थिक मसल्स म्हणजे युरिनरी ब्लडर आर ऑल्सो फॉर्म्ड फ्रॉम द थिक लेअर ऑफ मसल्स कॉल्ड ॲज अ डेट्रोसोर मसल्स. हा सुद्धा सीईटी नीटला विचारला जाणारा प्रश्न आहे. डेट्रोसोर मसल्सपासून युरिनरी ब्लडर हे तयार झालेलं आहे आणि त्याच्यावरती कवरिंग जे असणार आहे ते ट्रान्झिशनल इपिथिलियलचं असणार आहे. इट इज अ सिंगल लेअर लार्ज मस्क्युलर बॅग लाईंग इन द पेल्विक कॅव्हिटी. युरिनरी ब्लडर हे कसं असणार आहे, सिंगल लेअर ऑफ मस्क्युलर असणार आहे, बॅग लाईक स्ट्रक्चर असणार आहे, पियर शेपचा असणार आहे आणि इट इज लाईज इन पेल्विक कॅव्हिटी. आपल्याला पेल्विक आपण बघितलेली आहे. पेल्विक गर्डल जे आहे ते पेल्विक गर्डलमध्ये हे युरिनरी ब्लडर असणार आहे.
Function of urinary bladder. ब्लडर स्टोर्स युरिन टेम्पररी. टेम्पररी युरिन ब्लडर स्टोअर करणार आहे 500 ml टू 1 liter युरिन अँड एक्सपांड इट आउट ॲट इंटरवल्स थ्रू युरेथ्रा. म्हणजे 500 ते 1000 ml युरिन स्टोअर करणार आहे, म्हणजे अर्धा लिटर ते 1 लिटर हे स्टोअर करणार आहे, एक्सपांड होणार आहे आणि नंतर ते बाहेर टाकले जाणार आहे थ्रू युरेथ्रा. युरेटर्स आणि युरेथ्रामध्ये डिफरन्स आहे. युरेटर्स ओपन्स इंटू युरिनरी ब्लडर आणि युरिनरी ब्लडर ओपन्स इंटू युरेथ्रा. आता इथं बघू शकता तुम्ही, वरी युरेटर्स आहेत आणि खाली युरेथ्रा आहे. Last one, urethra. It starts from the lower part of the urinary bladder and opens into exterior. This is a very simple. You can see urethra, exterior part. In men, exterior part is long and in female, exterior part is very short. Its opening is guarded by sphincter muscles called as urethral sphincters. Opening of urethra is guarded by a sphincter muscles called as a urethral sphincter. स्प्रिंक्टर्स आपण बघितलेले आहेत. कुठे बघितलेले आहेत आपण? स्टमकला 3 स्प्रिंक्टर्स होते, आनसला स्प्रिंक्टर आहे, तसा युरिनरी ब्लडरला एक स्प्रिंक्टर आहे. स्प्रिंक्टर म्हणजे काय असणार आहे? व्हॉल्व. अँड व्हॉल्व दॅट वी कॅन ओपन थ्रू आवर विल. आपल्या विलनुसार आपण तो ओपन करणार आहे. द ओपनिंग ऑफ द स्प्रिंक्टर विच इज अंडर व्हॉलंटरी कंट्रोल रिझल्ट्स इन मिस्च्युरेशन अँड एम्प्टिंग ऑफ द ब्लडर. मिस्च्युरेशन मीन्स युरिनेशन. मिस्च्युरेशन म्हणजे काय असणार आहे? युरिनेशन असणार आहे. अँड दिस ओपनिंग ऑफ स्प्रिंक्टर इज कंट्रोल इट इज अ व्हॉलंटरी मुवमेंट, मीन्स इट इज अ कंट्रोल आवर विल. अँड इट ओपन्स ड्युरिंग द टाइम ऑफ एम्प्टिंग ऑफ अ ब्लडर. म्हणजे ब्लडर ज्या वेळेला आपण रिकाम करणार आहे त्याच वेळेला ते ओपन होणार आहे. मगाशी सांगितले तसं, इन फिमेल्स द युरेथ्रा इज रिलेटिव्हली शॉर्ट. इट इज अ 4 centimeter लॉंग अँड इट ओपन्स इन फ्रंट ऑफ वजायनल ओपनिंग इन वेस्टिब्युल. वेस्टिब्युल इज अ पार्ट ऑफ अ वजायना. वी विल सी इन रिप्रोडक्शन. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, फिमेलमध्ये युरेथ्रा जो असणार आहे तो 4 centimeter लॉंग असणार आहे आणि तो वजायनल ओपनिंगमध्ये ओपन होणार आहे. In males, it is a longer since it passes through the penis. It is a 20 centimeter in long. इथं फक्त सेंटीमीटर्स लक्षात ठेवायचे आहेत. पेनिसमध्ये ओपन होणार आहे तो. मेलमध्ये 20 centimeter लॉंग असणार आहे आणि फिमेलमध्ये 4 centimeter लॉंग असणार आहे. युरिनरी ब्लडरबद्दल काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही? एक्सटर्नल कवरिंग जे असणार आहे ते ट्रान्झिशनल इपिथेलियमचं असणार आहे आणि इट इज फॉर्म्ड फ्रॉम द डेट्रोसर मसल्स विच हॅव इलास्टिसिटी. एवढ्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पियर शेपचा असणार आहे, युरेथ्रामध्ये ओपन होणार आहे, मेलमध्ये 4 centimeter असणार आहे, फिमेलमध्ये मेलमध्ये 20 centimeter, फिमेलमध्ये 4 centimeters.
देन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो असणार आहे आता आपण बघणार आहे नेफ्रॉन्स. म्हणजे फिल्ट्रेशन जे होणार आहे ते कशामध्ये होणार आहे, नेफ्रॉनमध्ये होणार आहे. नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आपण बघणार आहे. इच किडनी कन्सिस्ट अबाउट 1.2 मिलियन नेफ्रॉन्स. एका किडनीमध्ये किती नेफ्रॉन्स असणार आहेत, 1.2 मिलियन नेफ्रॉन्स असणार आहेत. इच किडनी सिक्रेट्स, आता हे बघतोय आपण नेफ्रॉन्सचं स्ट्रक्चर आहे, असे नेफ्रॉन्स एका किडनीमध्ये 1.2 मिलियन्स असणार आहेत. किती हे लक्षात ठेवायचं हा आकडा नीट सीईटीसाठी, 1.2 मिलियन्स नेफ्रॉन्स. किडनी प्रोड्युसेस युरिन बाय इट्स मायक्रोस्कोपिक फंक्शनल युनिट्स कॉल्ड ॲज अ नेफ्रॉन्स. म्हणजे स्ट्रक्चर